स्वागतासाठी पर्यटकांचा जो उत्साह आहे त्या संदर्भातली रत्नागिरीचा समुद्रकिनारा आता पर्यटकांनी गजबजलाय। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलेली आहे। गणपतीपुळ्याजवळच्या समुद्रामध्ये पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद लुटताना बघायला मिळत आहेत। घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी, पाहुयात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आणि सर्वाधिक पसंती ही पर्यटकांची कोकणाला असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, इथले सर्वच किनारे सध्या गर्दीने फुल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मी साताऱ्यावरून आलोय। आम्ही दरवर्षी ज्यावेळेला गणपतीपुळ्याला वर्षाचा निरोप द्यायला येतो त्यावेळेला खूप बरं वाटतं। तसंच याही वर्षी आम्ही 2025 जल्लोषात स्वागत करायला गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊनच करणार आहोत। निळाशार समुद्रावर ज्यावेळेला बोटिंगमधून जातो त्यावेळेला खूप आनंद येतो, खूप मजा वाटते। आमचं पहिलं पसंतीचं ठिकाण कुठलं असेल तर ते कोकण आहे। आम्ही पहिलं मेन म्हणजे लाईफ जॅकेट देतो आणि आम्ही पर्यटकांना सीट बाय सीट नेतो आणि जेव्हा समुद्र खवळतो तेव्हा आम्ही सरळ बंद करतो। आम्ही रिस्की धंदा करत नाही कधीच। कोणकोणत्या राईड्स या ठिकाणी आहेत? स्पीड बोट आहे, पॅरासिलिंग आहे, ड्रॅगन आहे, बनाना आहे, डिस्को आहे, स्लीपर आहे, सगळ्या राईड आपल्याकडे उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स या ठिकाणी गणपतीपुळा समुद्रावर आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा आनंद जो आहे तो मनमुराद आनंद पर्यटक आपल्याला घेताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर विशेष पर्यटकांची काळजी त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात इथं घेतली जाते। अमोल कलये, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी। तर कोकणात वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद हे पर्यटक लुटतायत। तर आज 31 डिसेंबर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झालेली आहेत। मात्र कोल्हापूरकरांचा यामध्ये नाद करायचा नाही, कारण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरकर सध्या पार्टीच्या मूडमध्ये दिसतायत। खास करून तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटणाचा बेट कोल्हापूरकरांनी केलाय। त्यासोबतच चमचमीत माशांसोबत भाकऱ्यांचा फक्कड बेतही त्यांनी केलाय। त्यामुळे सकाळी सकाळीच कोल्हापूरकरांनी फिश मार्केट आणि मटण चिकनच्या दुकानामध्ये गर्दी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी, पाहूया। मी सध्या कोल्हापुरातल्या फिश मार्केटमध्ये आहे आणि या मार्केटमध्ये सकाळपासून मासे घेण्यासाठी खवय्यांची, कोल्हापूरकरांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतं। सुरमई, पापलेट, बांगडा यासह विविध माशांच्या ज्या जाती आहेत, रुचकर जाती आहेत, या घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी या फिश मार्केटमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। आता 50 किलोची आम्ही पापलेट घेणार आहे, सुरमई घेणार आहे। ही मोठी किती 10 किलो का 15 किलोची, 12 किलोची आमची सुरमई आहे आणि आम्ही 9 जण आहोत। एकदम जोरात पार्टी आहे तुमची। हा, एकदम जंगी पार्टी आहे। सेलिब्रेशन आता सुरूच झालं म्हणा। ही मच्छीपासून आमचं सेलिब्रेशन सुरू, रात्री 12-1 वाजता काही विचार, उद्या तर बुधवार आहे, उद्या तर आपल्या हक्काचा दिवस। पण आज आम्ही गणपती बाबाची माफी मागून आज 31 डिसेंबर फुल एन्जॉय करणार। आम्ही पापलेट, कोलंबी, बोंबील आणि मांदेली 4 प्रकार घेतलेले आहेत। आज 31 डिसेंबर निमित्ताने इतकी मोठी सुरमई बाजारात 12 ते 15 किलोची आलेली आहे आणि कोल्हापूरकरांचा फिशसाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आज 31 डिसेंबर निमित्त कोल्हापूरकर आज फिश घ्यायला इथं आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे माशाची आवक सुद्धा भरपूर आहे। कमीत कमी 4 ते 5 टन मासे कोल्हापूरकर फस्त करतात। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात रमून गेलेलं आपण पाहतोय। तर आज 31 डिसेंबर रोजी जगात ब्लॅक मूनची रात्र असेल, पण तुम्हाला या अत्यंत दुर्मिळ ब्लॅक मून बद्दल माहिती आहे का? चला जाणून घेऊयात ब्लॅक मून म्हणजे काय। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या स्पेशल रिपोर्टमध्ये। चंद्र काळा होणार, वर्षाअखेरीस ब्लॅक मूनचं दर्शन। ब्लॅक मून म्हणजे काय? वर्षभरात आकाशात फुल मून, पिंक मून, सुपर मून, ब्लड मून पाहायला मिळाला। आता वर्षाअखेरीस आकाशात चक्क ब्लॅक मून पाहायला मिळणार आहे। ब्लॅक मून ही अतिशय दुर्मिळ घटना मानली जाते। ही घटना खगोलशास्त्रात अधिकृतपणे ओळखली जात नसली तरी गेल्या काही वर्षात हौशी खगोलशास्त्रज्ञांमुळे ब्लॅक मूनला लोकप्रियता मिळाली आहे। चंद्र काळा होणार म्हणजे नेमकं काय होणार ते समजून घेऊया। ब्लॅक मून
दुर्मिळ खगोलीय घटना आहे. एकाच महिन्यात 2 अमावस्या असताना ब्लॅक मून स्थिती निर्माण होते. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होणारी स्थिती म्हणजे ब्लॅक मून. चंद्र आणि सूर्य एकाच दिशेला समांतर आल्यानं ब्लॅक मून दिसणार. याआधी 2020 मध्ये ब्लॅक मूनचं दर्शन झालं होतं. भरती ओहोटी, प्राण्यांचं वर्तन, वनस्पतींच्या वाढीवर परिणाम. ब्लॅक मून हा कमी भरतीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला कुतूहल असेल की हा ब्लॅक मून कुठे आणि कधी पाहता येणार ते पहा. भारतात ब्लॅक मून 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:57 दिसणार. युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये 31 डिसेंबरला दिसणार. पुढील ब्लॅक मून 23 ऑगस्ट 2025 आणि 31 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार. ब्लॅक मून फार क्वचित येतो, त्यामुळे नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करताना ही दुर्मिळ खगोलीय घटना चुकवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर ब्लॅक मून म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. आपल्याला आणखीनही काही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत, त्या आपण बघतोय. तर नव्या वर्षामध्ये UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्समध्ये ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. EPFOचा पेशंट्सना नवा नियमही वर्षापासून लागू होणार आहे. तर पाहूयात नक्की काय बदल होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. EPFOचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होणार आहे. पेन्शन्सची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज आता नसणार आहे. UPI 123 पेची पेमेंट मर्यादा आता 5,000वरनं 10,000पर्यंत करण्यात येणार आहे. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरीही UPIने पेमेंट करणं शक्य आहे. सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये काही बदल होणार आहेत. दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी एक्सपायरी होणार आहे. NSE इंडेक्स कडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टर्ससाठी गुरुवारचा दिवस आता निश्चित करण्यात आलाय. जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सॲप चालणार नाहीये. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपिरिया Z, LG Nexus 4, HTC One यासारख्या मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद होणार आहे. शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. eKYC पद्धतीने शिधापत्रिका धारकांची ओळख पटवता येणार आहे. काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर नव्या वर्षामध्ये 85,000पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी, महिंद्राच्या गाड्या महागणार आहेत. Hyundai, मारुती, सुझुकीच्या गाड्यांमध्ये 25,000पर्यंत वाढ होणार आहे. तर बाईक आणि कारचे पार्ट्सही आता महाग होणार आहेत. लक्झरी वस्तूंवर कर आपण पाहतोय. हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर 1% TCS टॅक्स लागणार आहे. तर नवीन वर्षामध्ये काय काय बदल होणार आहेत हे आपण आता सविस्तर जाणून घेतलेलं आहे. राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी बघूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये CIDने 9 पथकं स्थापन केली आहेत. तर 150च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 आरोपी फरार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आता आरोप सुरू झालेत.
दरम्यान राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जातोय. अजितदादा बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा आहे. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट रेशन कार्ड द्या या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरीही त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्य मिळायला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सरत्या 2024 वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळालं. आजचा हा सूर्य वर्षाच्या सर्व आठवणी आपल्या सोबत घेऊन उगवलाय. नांदेडमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नांदेडकर सज्ज झालेत. दरम्यान पोलिसांची हुल्लडबाजी करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. 31st सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. गिरगाव चौपाटी तसंच नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी तसंच नरिमन पॉइंटवर मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले असून बॅरिगेड्स करून फॅमिलीसाठी वेगळा तर दुसऱ्या भागामध्ये तरुणाई आणि पुरुष मंडळींसाठी जागा करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. नववर्ष सेलिब्रेशन पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आले. यावेळेस गोव्याकडनं येणाऱ्या दारू साठ्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. अमरावतीमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात आलेली आहे. 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये दामिनी पथक सुद्धा गस्तीवर राहणार आहे. तसंच भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हॉटेल मालकांनीही विशेष तयारी केली आहे. 31ला मद्यप्राशन जास्त झालं तर हॉटेलच तुम्हाला त्यांच्या गाडीतून घरी सोडणार आहे. पुणे हॉटेल्स असोसिएशनने हा अंशतः निर्णय घेतलाय. पुण्यातल्या पबमध्ये फ्री कॉन्डम देण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंढवा इथल्या एका पबकडनं फ्री कॉन्डमचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र साम टीव्हीच्या बातमीच्या दणक्यानंतर पबने हा निर्णय मागे घेतलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झालेला आहे. इथे टेंट सिटीसह बोटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वन विभागही आता सज्ज झालाय. पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचा आनंदही आता घेता येणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झालेले. पर्यटकांची सर्वाधिक पसंती रत्नागिरीतील हॉटेल्स आणि बीचला मिळते. समुद्राखालचं सौंदर्य पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा पर्यटक आनंद घेत आहेत. यंदाच्या वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री झालेली आहे. दोन्ही निवडणुकांदरम्यान जप्त केलेल्या मद्यापेक्षाही मद्यपींनी जास्त मद्याचं सेवन केलेलं आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक हे वर्ष राज्यासाठी मद्यपी वर्ष असं ठरलेलं आहे. देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आलेली आहे. कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार होती. मात्र आता 7 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुंबईमध्ये सिमेंटच्या दरात वाढ झाली आहे. दर वाढल्यानं घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रतिगोणीचे दर सध्या 350 रुपये इतके आहेत. त्यामध्ये आता प्रतिगोणी 30 रुपयांनी वाढ झाली आहे.
नवी मुंबईतील बहुतेक उद्यानांमधील लाद्या उखडल्या जात आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन त्यांना दुखापती झाले. त्यामुळे आता पालिकेकडनं लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि उद्यानांमध्ये लाद्यांच्या ऐवजी मातीचे ट्रॅक करण्याचा विचार पालिकेकडनं सुरू करण्यात आलाय. वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झालेला आहे. त्यासाठी 328 कोटी रुपये खर्च आहे, ज्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्र हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. वातावरण बदलामुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी झालंय. अनेक बोटी गेल्या 8 दिवसांपासून समुद्रामध्ये जात नसल्यानं मच्छीमार बांधवांचं नुकसान होतंय. मासेमारीसाठी खूप लांब जावं लागत असल्यानं आणि मासे मिळत नसल्यानं मोठं आर्थिक संकट ओढवलंय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होतीये. विठ्ठल दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविक आजच पंढरीत दाखल झालेत. भाविकांची संख्या वाढल्यानं शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, लॉजेस हाऊसफुल झालेत. शिर्डीचं साई मंदिर धुक्यामध्ये हरवलंय. शिर्डीमध्ये दुसऱ्या दिवशीही दाट धुक्याची चादर कायम आहे. नगर मनमाड महामार्गावरनं वाहनं चालवताना चालकांची कसरत होते. सकाळी 9 वाजून गेल्यानंतरही वाहनांना हेडलाईट लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करण्यासाठी अनेक भाविक मंदिरांकडे धावा घेताना पाहायला मिळतात. त्याचमध्ये सोमवती अमावस्या असल्याने शनी शिंगणापूर जवळ मोठ्या रांगा भाविकांनी लावल्या होत्या. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज सुरुवात होणार आहे. संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत देवीच्या मंचकी निद्रेचा विधी पार पडणार आहे. विठुरायाच्या चरणी वर्षभरात तब्बल 54 कोटी रुपयांचं दान जमा झालंय. यामध्ये जवळपास 3 कोटी किमतीच्या सोने, चांदी आणि दागिन्यांची भर पडली आहे. वर्षभरातील देणगीचा तपशील मंदिर समितीनं दिलेला आहे. आंबेडकर अनुयायांच्या वतीने परभणी बीड हत्याकांड निषेधार्थ लाखांदूर जवळ काळ्या फिती बांधत निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. यावेळेस मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये 3 दिवस काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने केलेली आहे. आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेने दिलेला आहे. खडकवासला धरणातून जुन्या मुळा, मुठा आणि बेबी कालव्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडलं जातंय. त्यामुळे उरुळी कांचन परिसरामध्ये पांढरस्थळ कालवा फुटून पाणी थेट पुणे सोलापूर महामार्गावर गेले. कालव्यातील जलपर्णी गवतामुळे हा कालवा फुटला असल्याचं सांगण्यात येत आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्याचे बॅरिगेड्स तोडून अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक सुसाट वेगात पळवलाय. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकानं डिवायडर तोडून युटर्न घेतला. अखेर चालकानं ट्रकमधून उडी घेऊन पोबारा केला. पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करतायत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 55 लाख रुपये ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. राजस्थानमधून मध्य प्रदेश मार्गे ड्रग नागपुरात आणण्यात आले. तर कुख्यात गुंड सुमित रेशम, रमेश चिंतलवार आणि त्याच्या साथीदारांना सापळा लावून NDPS पथकानं अटक केली आहे. नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ला अभयारण्य किंवा शहरातील टेकड्यांवर करता येणार नाहीये. वन विभागाने परवानगी नसल्यानं अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. तेलंगणातील चोरट्यानं यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. या चोरट्याने तब्बल 19 दुचाकींची चोरी केली. या चोरट्याकडून तब्बल 8,40,000 रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. रहमतुल्ला मुजीब चाऊस असं या आरोपीचं नाव आहे.
उल्हासनगरात एका अल्पवयीन चोरट्यानं मोबाईलच्या दुकानाचे पत्रे फोडून चोरी केलेली आहे. त्याने मोबाईल एक्सेसरीज आणि डिजिटल घड्याळ चोरून नेली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी आता हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.